पहिलं लॅपटॉपमध्ये आपलं अकाउंट ओपन करून घ्यायचं. यूट्यूबवर जाऊन आपलं अकाउंट ओपन करून घ्यायचं. त्यानंतर मॅनेज व्हिडिओ आहेत, मॅनेज व्हिडिओमध्ये जायचं. मॅनेज व्हिडिओमध्ये आपण जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो इथे वरती दिसणार सुरुवातीला. तर इथे पेन्सिलचा आयकॉन आहे, त्या पेन्सिलच्या आयकॉनवरती प्रेस करायचं. हे नवीन पेज ओपन होतं फक्त त्याच व्हिडिओचं. त्यानंतर मग इथे आपण नेहमी सबटायटल टाकतो तसं, डिस्क्रिप्शन टाकतो तसे, आणि त्यानंतर मग खाली स्क्रोल करायचं. आपली प्लेलिस्ट वगैरे सगळं ॲड करायचं याच्यामध्ये. मी इथे माझी प्लेलिस्ट ॲड केलेली आहे. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. आणि त्यानंतर मग इथे टॅग लावायचे आहेत. हे बघा इथे टॅग आहेत. तर इथे आपण जे नेहमी आपल्या व्हिडिओच्या रिलेटेड टॅग असतात ते टॅग लावतो आपण. तर ते टॅग लावायचे मी कॉपी करून ठेवलेले आहेत, ते मी इथे पेस्ट करतो. हे असे मी इथे टॅग लावलेत. पण हे तर आपण रेग्युलर सगळेच जण लावतो, टॅग्स वगैरे आहेत ते. पण ह्यानंतर एक महत्त्वाची सेटिंग म्हणजे काय आहे की आपण हे टॅग लावलेत ना, हेच टॅग आहेत ते आपल्या इथे साईडला एक सेटिंगचं ऑप्शन असतं. ह्या सेटिंगच्या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं. सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती हा एक इंटरफेस नवीन ओपन होईल पेज. जनरल, चॅनल आणि अपलोड डिफॉल्ट्स. तर इथे चॅनलवरती पहिलं जायचं. चॅनलवरती गेल्यावरती आपल्याला दाखवेल की बेसिक इन्फॉर्मेशन. तिथे आपण कंट्री सिलेक्ट करायची आपली. त्यानंतर मग इथे पण सेम, इथे बघा कीवर्ड लिहिलेलं आहे वरती. तर हे कीवर्ड्स आहेत ना, हे कीवर्ड्स इथे टाकायचे जे आपण मगाशी मी कॉपी केलेले आहेत, माझे इथे टाकलेले तेच कीवर्ड्स मी इथे टाकलेले आहेत. हे टाकल्यानंतर मग सेव्ह करायचं. त्यानंतर पुन्हा आपल्याला सेटिंगमध्ये परत जायचं आहे. तो पेज क्लोज झाल्यावरती पुन्हा सेटिंगमध्ये जायचं आहे. सेम प्रोसेस इथे चॅनलमध्ये आपण केलेली. त्याच्यानंतर खाली अपलोड डिफॉल्ट आहेत, त्याच्यावर क्लिक करायचं. अपलोड डिफॉल्टला क्लिक केल्यावरती हा इंटरफेस येईल. इथे परत आपल्याला टायटल दाखवेल आणि डिस्क्रिप्शन दाखवेल. तर ते आपण पहिलंच टाकलेलं असतं. त्यानंतर खाली स्क्रोल करायचा. खाली आल्यावरती इथे आपल्याला टॅग्स दिसतील. मगाशी आपण कीवर्ड्स लावले, आता हे टॅग आहेत. तर आपल्याला सेम कीवर्ड आणि सेम टॅग इथेच तसेच कॉपी पेस्ट करायचे आणि इथे लावायचे आणि सेव्ह करायचे. म्हणजे आपल्याकडे इथे आपल्या ह्या सेटिंगमध्ये कीवर्ड्स आणि टॅग्स एकच असतील आणि तेच कीवर्ड्स आणि टॅग्स आपल्या व्हिडिओला असतील, प्रत्येक व्हिडिओला. हे लक्षात घ्यायचं आपण. ही छोटी प्रोसेस आहे एकदम आणि सोपी आहे. त्याच्यामुळे आपला व्हिडिओ जास्त व्हायरल होऊ शकतो. कीवर्ड्स जसे चांगले असतील तसे व्हिडिओ चांगले व्हायरल होतात. आणि त्यानंतर साईडला बघा इथे अनलिस्टेड दिलेलं आहे. सुरुवातीला जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो अनलिस्टेड ठेवायचा. त्यानंतर त्याला सबटायटल आहे. तर सबटायटल आपल्याला द्यायचं आहे की नाही ते आपल्यावरती डिपेंड करतं. म्हणजे जर तुम्ही त्याच्यामध्ये रायटिंगमध्ये काही दिलं असेल तर ते ऑटोमॅटिक दिसणार. आणि हे बघा, ही सबटायटलमध्ये मी जे बोललो आहे ते सगळं इथे सबटायटलमध्ये दिसायला सुरुवात होते. मी इथे ओके केलं म्हणजे माझा व्हिडिओ जेव्हा चालू होईल तेव्हा माझं ते सबटायटल आहे त्या व्हिडिओच्या खाली दिसत राहील. त्यानंतर मग एंड स्क्रीन आहे. आता मी हे जे तुम्हाला सांगतो आहे ह्याला SEO बोलतात. आपण जो व्हिडिओ बनवतो त्याचा SEO करतो ना आपण, तो आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एंड स्क्रीन असते. त्या एंड स्क्रीनला आपल्याला आपला स्वतःचा दुसरा व्हिडिओ ठेवायचा आहे का तर ते विचारतात, ते पण सेव्ह करायचं. हा SEOचा प्रकार आहे. SEO चांगला केला तर व्हिडिओ जास्त व्हायरल होण्याची शक्यता असते. त्यानंतर लास्टला आहे कार्ड्स. कार्ड्समध्ये आपल्या कुठल्या तरी एका व्हिडिओचा रेफरन्स द्यायचा असतो आपल्याला. मग तो व्हिडिओ असेल, प्लेलिस्ट असेल किंवा चॅनल असेल, आपण त्याचा रेफरन्स देऊ शकतो. तुम्ही बघू शकता इथे रेफरन्स दाखवायला मला दाखवते इथे. तर मी इथे माझी कविता सिलेक्ट केली. तर आता ते बघा वरती ह्या पेजवरती इथे नाव यायला लागलं त्याचं, म्हणजे हा कार्ड आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती कुठलाही आपला जो नवीन युजर आहे तो आपली ही कविता बघू शकतो. हे पण मी सेव्ह करतो. ही सेटिंग सेव्ह केली आपण तिन्ही ह्याच्यामध्ये.
आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला ही पूर्ण सेटिंग जी झालेली आहे ती आपल्याला सेव्ह करायची. पण त्याआधी आपण जे कीवर्ड्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकायला लागतील. डिस्क्रिप्शनमध्ये जर कीवर्ड असतील तर ते रँक करणार. म्हणजे तुम्ही बघू शकता हे मी कीवर्ड माझे ते कॉपी केलेले ते डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलेत. आता असे तुम्ही सिंगल करून सुद्धा खाली लावू शकता किंवा एकत्र बंचमध्ये असे ठेवू शकता एका लाईनीमध्ये. पण शक्यतो असे सिंगल करून लावायचे, ज्याच्यामुळे जरा फायदा होतो आपल्याला. तुम्हाला व्हिडिओ कळलाच असेल. हे बघा, असे करून मी ते सिंगल एका लाईनीमध्ये पण लावू शकतो किंवा असे सुद्धा ठेवू शकतो, काही हरकत नसते त्याच्यासाठी. आता मी हा व्हिडिओ आहे तो पोस्ट करणार आहे, तर मी पहिली ही सेटिंग सेव्ह करून घेतो जे आपण कीवर्ड्स लावलेत आणि त्यानंतर डिस्क्रिप्शन वगैरे बनवलेलं आहे ते. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सेटिंग म्हणजे तुम्हाला ह्या पेजची तर माहिती असेल, तुम्ही नेहमी करत असाल हे टॅग्स वगैरे लावत असाल असे. पण फक्त एकच गोष्ट आहे की इथे जी सेटिंग आहे साईडला, ही जी सेटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे मगाशी, या सेटिंगमध्ये तुमचे टॅग्स आणि कीवर्ड्स असायला हवेत. जर ते असतील तर व्हिडिओ जास्त व्हायरल होण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळा खूप लोक लावत नाहीत ते, त्यामुळे मग व्हिडिओ जास्त व्ह्यूवर्सपर्यंत जात नाही. आपली जी ठराविक लोक बघणारे आहेत, जे सबस्क्रायबर आहेत तेवढेच बघतात, इतर लोकांपर्यंत तो पोहोचत नाही. आता तुम्ही इथे बघू शकता, मी ना इथे एक ट्यूब बडी म्हणून ॲप यूज करतो. तो मी इथे माझ्या लॅपटॉपमध्ये पण यूज केला, हे केलं, इन्स्टॉल केलेला आहे आणि तो फ्री आहे. तो आपण त्याचा प्रीमियम पण घेऊ शकतो, पण मी काही घेतलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मला एक फायदा होतो की मी जे लावलेले टॅग्स आहेत ना, ते टॅग्स मला रँक करताना दिसतात. म्हणजे ते टॅग्स म्हणजे चालत आहेत का, लोक सर्च करत आहेत का ते टॅग्स. तुम्ही इथे बघू शकता, हा इंटरफेस जो आलेला आहे ना, हा टॅग्स आहे. पण मी हे केलं, प्रीमियम घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मला जास्त टॅग्स दाखवत नाहीत. पण इथे मला दाखवत आहेत बघा, मराठी स्टोरी, मराठी कथा, हे 3 टॅग मला फ्रीमध्ये येतात त्यांच्याकडनं. मी तेच यूज करतो आणि त्यानंतर मग स्वतःचे जे टॅग आहेत ते यूज करतो. मग तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही प्रीमियम पण घेऊ शकता त्याचं. तुम्हाला व्हिडिओ कळलाच असेल. मी सगळं सेव्ह करतो. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी, की आता इथे मला काही दाखवत नाही आहे बघा, ह्यातले कुठलेच टॅग मला ग्रीन दाखवत नाही आहेत. तर मी हा जो ट्यूब बडी ॲप घेतलेला आहे ना, त्याच्यामुळे मला काही एक फायदा होतो की जेव्हा मी माझा व्हिडिओ पोस्ट करतो, आता अनलिस्टेड आहे, अनलिस्टेड व्हिडिओ मी आता पब्लिक जेव्हा करेन, हा व्हिडिओ मी आता पब्लिक करतो आहे. हा व्हिडिओ पब्लिक केल्यावरती माझे जे टॅग आहेत ना, ते मला रँक करताना दिसतील. ते कसे पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगतो. हे बघा, आता इथे हे टॅग्स अजूनसुद्धा ब्लँकच दिसत आहेत, ह्याच्यावरती काही ग्रीन मार्क दिसत नाही आहे. तर आता मी जस्ट माझ्या व्हिडिओवरती क्लिक करेन. हा माझा व्हिडिओ इथे चालू झाला. त्यानंतर तो ट्यूब बडी जो ॲप आहे माझा, तो इथे शो करेल बघा, इथे साईडला दिसत आहे, तो इथे सुद्धा शो करेल. हे बघा, आता दिसायला लागला हा ग्रीनवाला ट्यूब बडी ॲप. आता जेव्हा मी या व्हिडिओवरती क्लिक करेन पुन्हा, तेव्हा बघा हे ऑटोमॅटिकली माझ्याकडे हा इंटरफेस ओपन झाला. इथे SEO दिसतो आहे, मी किती केला, किती % झाला आहे तो. हा बघा SEO.
आणि आता मला टॅग्स बघायचे आहेत माझे. हे बघा मी लावलेले जे टॅग्स आहेत ना इथे खाली मला दाखवत आहे त्याच्यामध्ये. तर इथे शो सर्च रँकिंग बघायची मला. तर आता माझे जे टॅग्स आहेत ते बघा रँकिंग करतात ना ते दाखवायला लागले. हे बघा आयुष्य कविता हे जे रँक्स करतात ना हे तिथे नंबर आलेत. हे एवढे टॅग्स आता रँकिंग करत आहेत. हे बघा इथे 5 रँक टॅग दाखवायला लागला. हे 5 टॅग आहेत ते रँक करत आहेत. म्हणजे ह्याच्यासाठी मी जे लावलेले टॅग आहेत त्यातले हे 5 टॅग आहेत ते रँक करत आहेत. याचा अर्थ ह्या 5 टॅगने जेव्हा लोक सर्च करतील तेव्हा पहिला आपला व्हिडिओ दिसेल. आणि हे रँकिंग आता वाढणार पुन्हा, नाही असं नाही. आता आपण पुन्हा व्हिडिओमध्ये जाऊया आपल्या बॅक करून. हे बघा आता इथे खाली लोडिंग सर्च रँकिंग व्हायला लागलं आहे. म्हणजे आपले जे टॅग्स तिकडे दाखवत होते हे बघा आता इथे ऑटोमॅटिकली हे जे ग्रीन डॉट्स यायला लागलेत ना हे ग्रीन डॉट्स म्हणजे हे रँकिंगचे नंबर आहेत. आता इथे जेवढे टॅग्स मला ग्रीनमध्ये दिसत आहेत तेवढेच मला परत पुन्हा मी व्हिडिओवरती क्लिक केल्यावरती मला दिसतील की हे एवढे टॅग्स माझे रँकिंग करत आहेत. हे बघा किती आहेत 4 6 9 10 11 12 13 14 15 16 टॅग मला इथे आता रँक करताना दिसत आहेत. आता मी जेव्हा पुन्हा व्हिडिओवरती जाईन तेव्हा मला हे 16 टॅग तिथे रँक करताना दिसतील. मगाशी फक्त 5 दिसत होते पण आता मला ते 16 दिसतील. हे बघा इथे आता माझे हे टॅग आहेत ना ते सगळे परत मला शो करतील. त्याच्यावरती एकदा क्लिक केलं का हे बघा मी 16 केले होते इथे 18 टॅग आता मला रँकिंग करताना दिसत आहेत. म्हणजे आपण जी मगाशी खाली बघितलेले इथे 5 टॅग फक्त रँक करताना दिसत होते, आता इथे पूर्ण 16च्या 16 टॅग रँक करताना दिसतात आपल्याला. तुम्हाला व्हिडिओ लक्षातच आला असेल, काही प्रश्न येत नाही. जर काही आणखीन जर विचारायचं असेल तर मला मेसेज करून ठेवा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन पुन्हा व्हिडिओमध्ये. थँक्यू.